भिवंडी, मालेगाव, पनवेल या तीनही महापालिकांचे निकाल आणि कल आता हाती यायला सुरुवात झालेली आहे। मतमोजणीला 1 तास पूर्ण झालेला आहे। तिकडे पनवेलमध्ये भाजपने मुसंडी मारलेली आहे। मालेगावमध्ये शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये रस्सीखेच बघायला मिळतेय। तर भिवंडीत भाजप आणि काँग्रेस पक्षामध्ये घमासान सध्या सुरू आहे। इकडे पनवेल मधली स्थिती जर बघायला गेलं तर 23 जागी भाजप आघाडीवरती आहे। पैकी 8 जागांचे निकाल भाजपच्या बाजूने आलेले आहेत। शेकाप पाठोपाठ दुसऱ्या क्रमांकावरती आहे। 11 जागी यश म्हणजे कौल जे आहेत ते शेकापच्या बाजूने दिसत आहेत। शिवसेनेने नुकतंच खातं उघडलेलं आहे पनवेलमध्ये आणि एक अवघा उमेदवार शिवसेनेचा सध्या आघाडीवरती असल्याचं बघायला मिळतंय। तिकडे भिवंडीमध्ये चित्र बघायला मिळते। इथे देखील भाजपचा जोर सध्याच्या सुरुवातीचा कल जो हाती येतोय त्यानुसार बघायला मिळतोय। भाजपचे 10 उमेदवार, शिवसेनेचे 7, काँग्रेसचे 11, राष्ट्रवादीचे 5 उमेदवार तर इतर पक्ष आणि अपक्ष भिवंडीमध्ये सध्या आघाडीवरती आहेत। तिकडे मालेगावमध्ये बघायचं झालं तर शिवसेनेचे तब्बल 7 उमेदवार आहेत। त्यांच्या बाजूने सर्वात जास्त कल बघायला मिळतोय। त्या मागोमाग आहेत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस। 5-5 उमेदवार त्यांचे सध्या आघाडीवरती आहेत। भाजपला इथं फारसं खातं उघडता आलेलं नाहीये सध्या असं दिसतंय। भाजपचा फक्त एक उमेदवार सध्या इथं आघाडीवरती आहे। तर MIM देखील सुरुवातीलाच आपलं खातं खोललंय, मात्र MIM ला मागच्या 1 तासात पुढे वाटचाल करता आलेली नाहीये। तीनही महापालिकांच्या मतमोजणीला सुरुवात होऊन आता 1 तास पूर्ण झालेला आहे। पूर्ण निकाल कुठला हाती आलेला आहे तर तो पनवेलमध्ये 3 प्रभागांमध्ये आतापर्यंत जे अंतिम निकाल आहेत ते हाती आलेले आहेत। प्रभाग क्रमांक 17, 14 आणि अजून एका ज्या ठिकाणी 8 भाजपचे उमेदवार आहेत ते विजयी झाले।